सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। रेशन धारकांची लॉटरी लागली। गहू तांदळासोबत या 4 वस्तू फ्री मिळणार। जून महिन्यात या सर्व वस्तू तुम्हाला दिल्या जाणार, परंतु फक्त 14 जिल्ह्यांमध्येच आता सर्व काही वाटप होणार आहे। राज्यातील पिवळ्या व केशरी रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। येणाऱ्या जून महिन्यामध्ये राज्यातील जेवढ्या पण काही गोरगरीब नागरिकांकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्या नागरिकांसाठी 5 नवीन योजना या ठिकाणी आता सुरू होत आहेत। पहिल्या योजनेच्या माध्यमातून तुमचं जे घरगुती लाईट बिल आहे, जे तुम्ही भरून आता थकलेले आहात, तर तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता लाईट बिल मध्ये सूट देण्यात येणार आहे। तसेच यामध्ये दुसरी योजना इतकी भन्नाट आहे की तुम्ही जे रेशन धान्य दुकानामध्ये गहू तांदूळ घेता, तर दुसऱ्या योजनेअंतर्गत गहू तांदळासोबत नवीन 4 वस्तू एक्स्ट्रा तुम्हाला दिल्या जाणार आहेत। यानंतर तिसरी योजना इतकी भारी आहे की यामध्ये तुमच्या खिशाला जी आतापर्यंत पहिला कात्री लागत होती ती आता या ठिकाणी वाचणार आहे। ती म्हणजे वाढलेल्या गॅस सिलेंडरचा दर लक्षात घेऊन आता तुम्हाला इथून पुढे गॅस सिलेंडरवर सूट दिली जाणार आहे। तसेच चौथी योजना इतकी भारी आहे की या योजनेच्या माध्यमातून आता तुमच्या घरामध्ये आता तुमची मुलगी 1ली ते 10वी कोणत्याही वर्गात शिकत असेल, म्हणजे तुमची मुलगी 4थीला असेल, 5वीला असेल, 9वीला असेल, 10वीला असेल, तर अशा मुलींसाठी शिष्यवृत्ती म्हणजेच त्यांच्या महिन्याला पैसे सरकारच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी आता या ठिकाणी देण्यात येणार आहे। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा सरकारच्या माध्यमातून आता पिवळ्या व केशरी रेशनधारकांना पुढच्या जून महिन्यामध्ये चालू होणार असल्याची मोठी माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे। यामध्ये लाईट बिल असेल तर यामध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला आता सूट देण्यात येणार आहे। त्यानंतर वाढलेल्या गॅसचा दर पाहून तुम्हाला गॅस सिलेंडर महागड्या दराने आता खरेदी करावा इथून पुढे लागणार नाही। तुमची मुलं शाळेत जात असतील तर त्यांना आता सूट देण्यात येणार आहे, परंतु यासाठी तुमच्याकडे एक कागदपत्र पाहिजे, ते म्हणजे पिवळे व रेशन कार्ड तुमच्याकडे पाहिजे। यासाठी राज्यातील गोरगरीब लोकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। जवळपास 90 लाख पिवळ्या व केशरी रेशनधारकांना सर्वात मोठा लाभ या ठिकाणी भेटणार आहे। लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळतात, पीक विमा मोफत मिळतो, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अनेकांना या ठिकाणी मिळतात, लाडकी बहीण योजनेचे महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला सरकार देतं। तशाच प्रकारे सरकारच्या माध्यमातून लाईट बिल असतील, घरगुती गॅस असेल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, तसेच यामध्ये केशरी रेशनधारकांना सर्वात मोठा लाभ मिळणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे। इथून पुढे गहू आणि तांदूळ तुम्हाला घरपोच सेवा दिली जाणार आहे। यासाठी प्रत्येक घरामध्ये एक अर्ज या ठिकाणी तुम्हाला आता भरून देणं गरजेचं आहे। अर्ज भरून दिल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अजिबात रेशन धान्य दावून तुम्हाला दुकानामध्ये गहू तांदूळ आणण्याची गरज पडणार नाही। घरपोच गहू तांदळाचा लाभ तुम्हाला इथून पुढे आता देण्यात येणार आहे। गेल्या 3 महिन्यांपासून तटलेली गहू तांदळाची घरपोच मागणी आता रेशनधारकांची पूर्ण होणार आहे। प्रत्येक गावाला आता सरकारच्या माध्यमातून 2 टेम्पो या ठिकाणी वाटले जाणार आहेत। या टेम्पोमध्ये गहू आणि तांदूळ तसेच अजूनही 4 नवीन वेगवेगळ्या वस्तू असतील, जसे की हरभऱ्याच्या डाळे असतील, रवा असेल, मैदा असेल, खाण्याचे गोडे तेल असेल, तर सर्व या वस्तू तुम्हाला आता रेशन धान्य दुकानामधील गाडीद्वारे घरपोच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत। यासाठी अर्जंटमध्ये तुम्हाला एक अर्ज करणं गरजेचं आहे। यामध्ये एकच अट सरकारने ठेवल्या, ती म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे। असेल तर तुम्हाला या सर्व सुविधा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफतपणे या ठिकाणी आता दिल्या जाणार आहेत। पहिली सुविधा म्हणजे तुमचा जर मुलगा किंवा मुलगी या ठिकाणी 1ली ते 10वी या आता या वर्गामध्ये कुठेही शिकत असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणाचा खर्च आता सरकारच्या माध्यमातून मोफतपणे तुम्हाला फ्रीमध्ये दिला जाणार आहे। तो लाभ कसा घ्यायचा, काय प्रोसेस आहे, तुम्हाला पुढे आम्ही सांगणार आहे। तसेच तुम्ही 1000 ते 1500 रुपये देऊन गॅसची टाकी आता विकत आणत असाल तर ती निम्या किमतीमध्ये तुम्हाला आता घेता येणार आहे। तसेच तिसरा अत्यंत महत्त्वाचा पुढचा लाभ या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे, ते म्हणजे गहू आणि तांदूळ जे तुम्हाला आतापर्यंत रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन आता आणावं लागत होतं, ते आता घरपोच गहू आणि तांदूळ तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे। यासोबतच जून महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काही वस्तू रेशन धान्य दुकानामध्ये वाढवण्यात येणार आहे। यामध्ये खाण्याच्या हरभऱ्या डाळे असतील, तेल असतील, खाण्याचे रवा, मैदा, पोहे, शेंगदाणे अशा प्रकारच्या नवीन वस्तू या ठिकाणी दिल्या जाणार आहेत।
परंतु या सुविधा 36 जिल्ह्यापैकी महत्त्वाच्या या जिल्ह्यामध्ये दिल्या जाणार आहेत, बाकीच्या जिल्ह्यामध्ये दिल्या जाणार नाहीत। फक्त गोरगरीब आणि गरजू जे महाराष्ट्रातील 14 जिल्हे आहेत त्यांनाच या ठिकाणी या सर्व वस्तू आता वाटप केल्या जाणार आहेत। यामध्ये शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये सुविधा दिल्या जाणार आहेत याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे, कारण सर्व गरजेच्या वस्तू आहेत, जसं की गॅस, त्या ठिकाणी सिलेंडरची टाकी तुम्हाला लागतेच। तुमची मुलं 1ली ते 10वी कोणत्याही वर्गामध्ये शिकत असतील तर त्यांना शिक्षणाचा खर्च लागतोच। त्यानंतर रेशन धान्य दुकानामध्ये तुम्ही धान्य आणायला जाता, जसं की गहू, तांदूळ, या ठिकाणी घरपोच सेवा या ठिकाणी दिली जाणार आहे। ही सुविधा कशी घ्यायची ही सुद्धा माहिती अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। परंतु यासाठी काही अटी व पात्रता सरकारच्या माध्यमातून आता घालण्यात आले आहेत। सरसकट सर्वांना याचा लाभ भेटणार नाही आहे। कोणाकोणाला लाभ भेटणार आहे याची यादी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या, ती यादी या ठिकाणी लगेच सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला गॅस सिलेंडर निम्या किमतीत मिळवायचा असेल, तसेच तुमचं लाईट बिल निम्या किमतीत व्हावं असं वाटत असेल, तसेच या ठिकाणी रेशन धान्य जे गहू आणि तांदूळ दुकानामध्ये, रेशन धान्य दुकानामध्ये मिळतं तर ते घरपोच सेवा मिळावं असं वाटत असेल, तसेच तुमच्या घरामध्ये आता मुलं 1लीला असतील, 5वीला असतील, 8वीला असतील, 10वीला असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च मोफत कशा पद्धतीने घ्यायचा आहे याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। यासाठी पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, ती म्हणजे उत्पन्नाची अट। 2025 या मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला चेक करण्यात येणार आहे। यामध्ये जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल तर तुम्ही या सर्व योजनांचा लाभ आता घेऊ शकता। 5 योजना आहेत, या 5 योजना तुमच्या या ठिकाणी फायद्याच्या ठरणार आहेत। पहिल्या योजनेतून लाईट बिल तुम्हाला मिळणार आहे, निम्म मिळणार आहे तुम्हाला, म्हणजे पहिला 1000 रुपये लाईट बिल भरत असेल तर आता 500 भरावं लागणार, त्यामुळे 50% पैसे तुम्हाला यामधून वाचणार आहेत। दुसरी योजना आहे, 1ली पासून ते 10वी पर्यंत तुमच्या मुलामुलींचा खर्च सरकार आता बसणार आहे, परंतु तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड या ठिकाणी तुमच्याकडे असायला पाहिजे। तिसरी योजना आहे, यामध्ये तुम्हाला घरगुती गॅस सिलेंडर तुम्ही जो आता वापरता त्याचे पैसे आधी जर या ठिकाणी तुम्हाला जास्त भरावं लागत असेल तर आता अर्ध भरावं लागणार आहे, यामध्ये सुद्धा अर्धे पैसे तुमचे वाचणार आहेत। त्यानंतर चौथी योजना अत्यंत महत्त्वाची आहे, ज्यामध्ये गहू आणि तांदूळ जे तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन घ्यावं लागत असतं तर ते घरपोच सेवा या ठिकाणी तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे, परंतु फक्त 14 जिल्ह्यामध्येच नागरिकांना हा लाभ भेटणार आहे। त्यानंतर 5वी योजना इतकी भन्नाट आहे की यामध्ये आता पिवळे व केशरी रेशन कार्ड घरामध्ये असेल तर त्यांना 4 नवीन वस्तू रेशन धान्य दुकानामध्ये वाटप केल्या जाणार आहेत। याचा लाभ घेण्यासाठी या 14 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असलं पाहिजे। सर्व लाभ घेण्यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र असायला पाहिजे। यासाठी 2025 सालचा पहिला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे। यामध्ये 2.5 लाखांच्या आतमध्ये या ठिकाणी तुमचं जर उत्पन्न असेल तरच तुम्ही या योजनेसाठी आता इथून पुढे पात्र ठरू शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी आता पात्रता या ठिकाणी सांगण्यात आल्या, ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही सरकारी सेवेमध्ये नोकरी करत नसावा, म्हणजे कोण पोलीस नसावा, कोण आर्मीमध्ये नसावा, तरच तुम्ही या ठिकाणी या 5च्या 5 योजनेचा लाभ घेऊ शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची तिसरी अट या ठिकाणी घालण्यात आल्या, ती म्हणजे 10 एकरपेक्षा जास्त शेती तुमच्या नावावर जास्त शेती नसावी। जास्त शेती असणाऱ्यांना कोणताही सरकारी लाभ या ठिकाणी मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौथी या ठिकाणी सांगण्यात आल्या फायदा, तो म्हणजे आतापर्यंत कोणत्याही नागरिकांना ही अट लावली नव्हती, ती म्हणजे नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेचे हप्ते तुम्ही घेत असायला पाहिजे किंवा लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुम्ही घेत असायला पाहिजे, म्हणजे शेतकरी कुटुंबांना सगळ्यात जास्त फायदा या ठिकाणी होणार असल्याची माहिती आता समोर आल्याची माहिती समोर आली आहे। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे, परंतु सगळ्या वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय काय प्रोसेस करायची आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। तर बघा, लाईट बिल मोफत तुम्हाला कशा पद्धतीने मिळवायचं आहे याची माहिती पहिल्यांदा सांगतो। त्यानंतर गॅस अर्ध्या किमतीवर कसा मिळवायचा आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो। त्यानंतर तिसरी योजना खूप भन्नाट आहे, 1ली पासून ते 10वी पर्यंत शिक्षणाचा खर्च सरकार कसा या ठिकाणी बत्तीने भरणार आहे हे पण सांगतो। त्यानंतर चौथ्या योजनेअंतर्गत तुम्हाला घरगुती आता या ठिकाणी गहू आणि तांदूळ कसं घ्यायचं हे सुद्धा या ठिकाणी घरपोच सेवा कशी घ्यायची सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला आता 2 टेम्पो मोफतपणे वाटले जाणार आहेत।
त्याच्या माध्यमातून घरपोच गहू आणि तांदळाचा लाभ तुम्हाला कसा दिला जाणार आहे, याचा लाभ कसा घ्यायचा, तसेच 5व्या योजनेअंतर्गत तुम्हाला आता कोणकोणत्या 4 ते 5 वस्तू गहू आणि तांदळासोबत या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये आता दिल्या जाणार आहेत, तर या वस्तू कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये दिल्या जाणार आहेत, त्या 14 जिल्ह्यांची नावे काय आहेत, सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आता बघायचा आहे। लाईट बिल तुम्हाला 300 युनिटपर्यंत आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मोफत या ठिकाणी दिलं जाणार आहे, परंतु सर्व जिल्ह्यामध्ये आता लाभ दिला जाणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केल्या, परंतु यासाठी काय विशेष तरतूद आहे, काय कामे सुद्धा तुम्हाला करायची आहेत। या 14 जिल्ह्यामध्ये आता महत्त्वाची घोषणा झाल्याचं पाहायला मिळतंय। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय महत्त्वाची कामे करायची आहेत, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक बघा। दुसरा महत्त्वाचा लाभ या ठिकाणी म्हणजे घरगुती गॅसबाबत महत्त्वाची सूचना सांगण्यात आल्या। तुम्हाला घरगुती गॅस आता वार्षिक 3 मोफत सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत, म्हणजे प्रत्येक 4 महिन्यातून एकदा घरगुती गॅस सिलेंडरची टाकी तुम्हाला दिली जाणार आहे। यासाठी सुद्धा एक अर्ज करणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत घरगुती गॅस तुम्हाला या ठिकाणी आता दिली जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। मग हा घरगुती गॅस कसा मिळवायचा हे तुम्हाला पुढे सांगतो, पण तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत तुमची मुलगी शिकत असेल तर तिचा शिक्षणाचा मोफत खर्च या ठिकाणी आता तुम्हाला मिळवायचा असेल तर नेमकं काय काय माहिती समोर आल्या बघा। बालिका समृद्ध योजना या योजनेचं नाव आहे। काय आहे सर्वांनी लक्षात ठेवा, बालिका समृद्ध योजना ही काय नवीन योजना नाही, तर केंद्र सरकारने 1997 मध्ये सुरू केली होती आणि तिचा प्राथमिक उद्देश समाजात मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांचा शैक्षणिक दर्जा मजबूत करणे हा होता। या योजनेअंतर्गत सरकार 2 पातळ्यावर आर्थिक मदत देते, ज्यात मुलीच्या जन्मानंतर लगेचच या ठिकाणी आईला पहिली मदत म्हणून 500 रुपये एकर कमी दिले जातं। ही रक्कम प्रसूतीनंतर आई आणि बाळाच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यास मदत करते। त्यानंतर मुलगी शाळा सुरू झाल्यावर सरकार दरवर्षी 10वी पर्यंत शिक्षणासाठी निश्चित रक्कम शिष्यवृत्ती देते। तिच्या शिक्षणाशी संबंधित खर्च भागवण्यासाठी ही रक्कम थेट कुटुंबाच्या बँकेत हस्तांतरित या ठिकाणी आता केली जाऊ शकते। सरकारने या योजनेसाठी आणखी एक महत्त्वाची अट घातल्या, कुटुंबात फक्त 2 मुलीच या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात। हा नियम लहान कुटुंबाच्या नियमांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील बनवण्यात आला आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे 18 वर्षापेक्षा कमी वय असणं गरजेचं आहे, जे शिक्षण शिष्यवृत्तीसाठी आता मानक आवश्यक आहे, आणि कुटुंबाकडे तिचं जन्म प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। इयत्ता 1ली ते 3री पर्यंत मुलीच्या शिक्षणासाठी दरवर्षी 300 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। इयत्ता 4थी मध्ये दरवर्षी 500 रुपयांची आता मदत वाढते। 5वी मध्ये 700 रुपयांची मदत वाढते। 6वी 7वी दोन्ही वर्षांसाठी 700 रुपये या ठिकाणी आता दिले जातात। इयत्ता 8वी मध्ये मुलगी गेली असेल तर 800 रुपयांची आर्थिक मदत मिळते। इयत्ता 9वी 10वी मध्ये सरकार 2 महत्त्वाच्या वर्षांसाठी 1000 रुपयाची शिष्यवृत्ती या ठिकाणी तुमच्या मुलीला देते। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 4 वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफतपणे आता रेशन धान्य दुकानामध्ये वाटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। यामध्ये रवा असेल, मैदा असेल, शेंगदाणे असेल, म्हणजे खाण्याचं तेल वगैरे असेल, तर या वस्तू सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी देण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता हा बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 300 युनिटपर्यंत लाईट या ठिकाणी आता कोणाकोणाला मोफत देणार आहे। शेतकरी कुटुंबांना हा मोफत या ठिकाणी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे। फक्त 14 जिल्ह्यामध्येच फायदा होणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लवकरच या ठिकाणी जून महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, आणि सूत्रांमार्फत माहिती समजल्या त्यानंतर गहू आणि तांदूळ लवकरच घरपोच सेवा दिली जाण्याची शक्यता आहे। सूत्रांमार्फत सांगितलंय, कारण प्रत्येक गोरगरीब कुटुंबांना रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन गहू आणि तांदूळ आणण्यासाठी त्रास होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली होती। त्यामुळे लवकरात लवकर भरपूर सेवा दिली जाण्याची शक्यता आहे। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आता याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे, सूत्रांमार्फत आता या ठिकाणी माहिती समोर आल्या। त्या 14 जिल्ह्यांची लिस्ट सांगतो बघा। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशिव, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात लवकरच हा लाभ मिळण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।